नमस्कार मंडळी, आज आपण घेऊन आलेलो आहोत नवीन ब्लॉग आणि आता आम्ही चाललोय हिंगळीतनं इचलकरंजी जो रोड आहे तिथं जायला आपल्याला शेडबाळे फार्मला. शेडबाळे फार्ममध्ये जाऊन मिसळ ट्राय करायची आहे इथं मस्तपैकी. आता निसर्गाच्या सानिध्यात जाऊन आपल्याला मस्त मिसळ ट्राय करायची आहे. बघू काय काय कशी मिसळ आहे आणि काय आहे ते तुम्हाला सांगतो. वारं जाम सुटलंय आणि ही दोघं जण गेल्यात बघा पुढं. कीर्ती आणि निहाल ही दोघं जण पुढे गेल्यात आणि त्यांना आता जाऊन सांगायला लावले तिथं. पहिला म्हटलं 4 आमची मिसळ तेवढी ठेवा. आता ह्या रोडलाच की नाही थोड्या अंतरावर गेल्यावर आहे ते तुम्हाला दाखवतो. असं मस्तपैकी उसाचा ताजा रस, मलई लस्सी, शेडबाळे फार्म स्पेशल मिसळ. आतमध्ये गेल्यानंतर की नाही अशी बैठक व्यवस्था आहे. हा रोड आहे इकडं हिंगळी गावात जायला. त्याच्या अलीकडेच असणाऱ्या या फार्ममध्ये आहे. इथं बसायची अशी व्यवस्था उत्कृष्ट. चहा, कॉफी, नाश्ता हे पण मिळतंच, पण यांची मिसळ खूप चांगली आहे, चटकदार. तीच ट्राय करायची होती. तर अशा पद्धतीनं आम्ही आलो आहे शेडबाळे फार्मला. असं पूर्ण बांबूचं तयार केले. इकडे फॅमिली सेशन आहे. इकडे तिने बनवतात अशी रानं आहेत. इकडं आप्पा आहे आणि निहाल आहे. याला ओळखतायचा तुम्ही, हे पुजारी जिमचे काही वर्षानंतर सर्व होतील बॉडी बिल्डर. तर ह्यांनीच आम्हाला इथं घेऊन आले मिसळ खाण्यासाठी. आता मिसळ खाणार, डाएटवाली मिसळ जी फक्त पाण्यामध्ये तयार केली जाते. तेल अजिबात वापरलं जात नाही. ब्राऊन ब्रेड मिळणार आहे. तर आता ऑर्डर दिली आम्ही चौघांची मस्तपैकी की नाही. बघू आता कसं असतंय. खाऊन झाल्यावर सांगतो तुम्हाला. आप्पा कसा बसला बघा गप्प. आप्पा मिसळची वाट बघताना आप्पा आणि आमचं गोट्या चौकडा, 2 चौकडा शर्टमध्ये गोट्या आणि मयूर बडवे. आणि अशा पद्धतीनं आमच्या मिसळ आल्यात. या की द्या लिमिट ठेवायला ना तुझी इथं. वाव, मस्त अशी मिसळ गरमागरम. कांदा, इकडे जिलेबी आहे, कांदा आहे, दही आहे, हे असं ताक आहे आणि 2 पावाच्या लाद्या, 2 पावाच्या पेट्या. असं मस्त पावाचा एक तुकडा असं घ्यायचं, खाऊन टाकायचं. चांगला आहे. दही जरा वतायचं, असं कांदा जरा घालायचा, लिंबू पण जरा असं पिळायचा मस्तपैकी. आणि बघा असं रस्सा ढी घालून देते. ढी विषय नॉट. एवढा रस्सा असतोय असा रस्सा टाकायचा कट्टाचा छानपैकी. आणि दणका द्यायचा आहे की करायने. याचा चिवडा आणून देतात बघा झाल्यावर. आणि पावाच्या लाद्या घ्या रे. एक टाकला सा काय घे रे. पेटी पाव झणझणीत आहे. खायला बघा कसा रे. हा छान. निहालचं काय आले बहुतेक सर्दी झाल्या बहुतेक त्याला. एकदम झणझणीत मिसळ आहे रे. त्यामुळं जरास सुरसुर व्हायला लागली की सुरसुर करता जो माणूस. प्रतिम छान आहे, चरचरीत आहे. याला बघा काय देणार, काय देऊ शकतो सांग. लस्सी दे की. दे कांदा. असं चालू आहे आमचा दणका द्यायचं काम मिसळवर.
आणि अशा पद्धतीनं आमचं सगळं संपलं आहे. पाक लिंबू सगळं साईडला गेल्यात. लस्सी जरा राहिल्या, यांचं अजून चालू आहे. ही दणक्यावर दणकं देतात. सुट्टी देत नाहीत अजिबात. होय, दणक्यावर दणकं देतात, हायगेच करत नाहीत. तर चांगला आहे, टेस्ट चांगली आहे, बेस्ट आहे. तुम्ही पण कधी आला तर या शेडवाळे फार्मला. धन्यवाद.